उन्हाळा म्हणलं की सर्वांना खावीशी वाटणारी थंडगार कुल्फी आणि आईस्क्रीम. त्यातलाच प्रकार आज आपण मस्त अशी कुल्फी बनवणार आहोत. अर्धा लिटर दुधामध्ये मस्त अशी बाहेर गाड्यावरती मिळते त्यापेक्षाही भारी कुल्फी आज आपण घरी बनवणार आहोत. अगदी योग्य प्रमाणात आणि कमी साहित्यामध्ये. दिसायला पण किती मस्त दिसते आणि खायला पण एकदम भारी. तर आज अशी ही कुल्फी आपण बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे मोठं. यामध्ये 1 ते 1.5 लिटर दूध बसतं. तर यामध्ये आपण अर्धा लिटर दूध काढून घेणार आहोत. प्युअर म्हशीचं दूध आहे हे. तर आता हे दूध आपण सर्व काढून घेऊया आणि गरम करायला ठेवूया. तर यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे दूध आता आपण गरम करायला ठेवूया. तर इथं गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला थोडासा मोठा गॅस करायचा आणि दूध तापायला ठेवायचं. तर यामधला 1 वाटीभर आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा वगराळ घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने मी यामध्ये दूध काढून घेत आहे. तर 2 वगराळी इथे मी दूध घेतलेलं आहे. जवळजवळ ही मोठी वाटी आहे. अर्धी वाटीभर आपण इथं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. तर दूध उतू जाऊ नये म्हणून गॅसपाशीच उभा राहायचं आणि सतत आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दूध सारखं ढवळत राहत आहे आणि याच्यावरती साय अशी जमा होऊ द्यायची नाही. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर मंद आचेवर आपल्याला हे दूध जास्त गरम करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. तर आपण आता कुल्फी करण्यासाठी अर्धा लिटर दुधाचा इथं वापर केलेला आहे. तर इथे बघा आपलं दूध तापत आलेलं आहे आणि छान अशी त्याला उकळी पण येत आलेली आहे. तर सतत आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे, फिरवत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान असं आपलं दूध तापलेलं आहे. तर हे अर्धा लिटर दूध घेतलं होतं. तर त्यामधलं आपल्याला थोडंसं दूध आटवून घ्यायचं आहे. पूर्ण आटवायचं नाही किंवा निम्म पण करायचं नाही आपल्याला. तर इथं आपलं दूध छान असं उकळलेलं आहे. तर त्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकताय. तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं साखरेचा वापर करू शकता. मी माझ्या अंदाजानुसार इथं साखरेचा वापर करत आहे. तर इथे दुधामध्ये साखर छान अशी मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काजू बदामचे बारीक कट करून घेतलेले तुकडे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. माझ्याकडे होते म्हणून मी इथं काजू बदामचे बारीक केलेले काप टाकून घेणार आहे. दूध असं छान आपलं उकळलेलं आहे, साखर पण वितळलेली आहे. तर यामध्ये अशा प्रकारे बारीक काजू बदामचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते सर्व आता या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. तर आपण मगाशी वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं होतं. तर या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर पोहे खायच्या चमच्याने आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे बघा मिल्क पावडरचं पाकिट मिळतं छोटंसं आणि यामधला 1 चमचाभर आपल्याला मिल्क पावडर या कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे. त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि छान अशी आपल्याला कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये सर्व मिक्स करून घेत आहोत. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर मिल्क पावडर नसेल तर इथे तुम्ही 2 चमच्याचा कॉर्नफ्लॉवर पिठाचा वापर करू शकताय. तर अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. तर अशा प्रकारे पाण्यासारखी आपण इथं पेस्ट तयार केलेली आहे कस्टर्ड पावडरची. तर आता हे आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपले जवळजवळ 15 ते 20 मिनिट होत आलेले आहेत. या दुधाला गरम करत आहोत आपण आणि दुधामध्ये छान असे काजू बदाम पण आपले इथं मिक्स झालेले आहेत आणि छान अशी उकळी पण आलेली आहे. तुम्ही बघू शकताय सतत आपण याला फिरवत राहिलेलं आहे. तर यामध्ये थोडं थोडं करून एक कस्टर्ड पावडरची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने फिरवत राहायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करत आहोत. सर्व आपलं टाकून झालेलं आहे आणि छान असं आपण याला फिरवत राहूया. अजिबात ह्याला मोकळं सोडायचं नाही, सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि काही मिनिटांमध्येच आपले हे तुम्ही बघू शकता दूध छान असं घट्ट होत आलेलं आहे, दाटसर होत आलेलं आहे. तर अजून एक याला 3 ते 4 मिनिट आपण बारीक गॅसवरती सतत फिरवत राहायचं आहे. तसंच जर सोडून दिलं तर हे दूध आपलं कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं खाली पातेल्याला चिटकतं आणि करपतं. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं कुल्फीसाठी मस्त असा कस्टर्ड बदाम शेक तयार झालेला आहे. तुम्ही याचा बदाम शेक म्हणून सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे करायचं, काढायचं, थंड करायला ठेवायचं, सर्व करायचं. तर कुल्फीला थोडीशी चव येण्यासाठी आपण इथं मी विलायची पावडर टाकणार आहे. तर 1 पाव चमचाभर यामध्ये विलायची पावडर टाकायची, त्याने अशी छान अशी चव येते. आणि सर्व आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. किंवा व्हॅनिला इसेन्स जर घरात असलं तर यामध्ये इसेन्सचा वापर करा आणि छान अशी आपली इथं कुल्फी तयार होते. तर कुल्फी बनवण्यासाठी आपलं इथं छान असं तयार झालेलं आहे आणि गॅसच्या खाली आपण काढून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण गॅस खाली उतरवलेलं आहे आणि मस्त अशी दाटसर आपली इथं कस्टर्ड प्रीमिक्स तयार झालेला आहे कुल्फीसाठी. आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे, एकदम छान असा कलर इथं आलेला आहे. तर हे थोडंसं थंड करायला ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण बघूया. तर कुल्फी बनवण्यासाठी अशा प्रकारचा प्लास्टिकचा साचा मी घेतलेला आहे. तर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही छोटे छोटे ग्लास किंवा छोट्या छोट्या फुलपात्रांचा सुद्धा वापर करू शकताय. तर अशा प्रकारे छोटे छोटे प्लास्टिकचे ग्लास मी आणलेले आहेत. यामध्ये आता आपण कुल्फी बनवणार आहोत. छान असं स्वच्छ धुवून घेऊया आणि कुल्फीचं प्रीमिक्स यामध्ये भरून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण थंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि छान असं थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट होतं आणि मस्त छान अशी आपली इथं कुल्फी तयार होते. तर आता तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकताय. तर इथे बघा, जसं चमच्याच्या सहाय्याने आपण खाली टाकतोय तसं इथं मस्त असं आपलं रिंग तयार होते याची. तर अशा पद्धतीने तयार केले तर ओळखायचं की आपली कुल्फी अजिबात इथं बिघडणार नाही. मस्त अशी छान अशी आपली इथं कुल्फी तयार होते. तर इथे आपण कुल्फीचा साचा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे पाण्याने. तर यामध्ये आता आपण हे कस्टर्ड कुल्फीचं प्रीमिक्स तयार केलेलं या साच्यात भरून घेऊया. तर मी फुल्ल भरणार नाही, फक्त अर्धा साच भरणार आहे. अशा प्रकारे इतकंच सर्व साच्यामध्ये मी भरून घेणार आहे. तर घरामध्ये लहान मुलांचे खेळणे छोटे छोटे ग्लास असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकताय. तर इथे आपण मस्त प्लास्टिकच्या कुल्फीच्या सेटचा साहित्याचा वापर केलेला आहे. त्यामध्ये सर्व आपण हे कुल्फीचं तयार केलेलं कस्टर्ड रबडी आपण काढून घेऊया आणि सर्व भरून घेऊया. तर इथं आपलं सर्व ग्लासमध्ये काढून झालेलं आहे आणि इतकंसं आपलं उरलेलं आहे. तर यावरती आता आपण झाकण लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण भरून घेतलेलं आहे आणि आता यांना झाकण लावून घेऊया. झाकण लावल्याने त्याच्यावरती बर्फ साचत नाही, त्यासाठी आपल्याला इथं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि एक रात्रभर मी इथं याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर इथं छान असं आपलं इथं झाकण लावून झालेलं आहे. तर याला आपण रात्रभर 12 ते 14 तास फ्रीजमध्ये ठेवूया. तर मी हे संध्याकाळच्या टायमाला केलं होतं, त्यासाठी इथं रात्रभर मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर इथं थोडंसं उरलेलं आहे, तर त्यासाठी मी घेतलेलं आहे बघा, इथं फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये उरलेली कस्टर्ड कुल्फीचं साहित्य आपण यामध्ये भरून घेऊया. तर अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे ड्रॉइंग शीट होतं, त्या ड्रॉइंग शीटचा वापर करून याला मी झाकलेला आहे. तुमच्याकडे टिश्यू पेपर असला तर तुम्ही त्याचा वापर करू शकताय.
तर इथं मी ड्रॉईंग शीट घेतलेलं आहे, थोडंसं कापून घेतलेलं आहे आणि त्याला रबर बँडने कवर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर माझ्याकडे कुल्फीची काडी नव्हती किंवा आईस्क्रीमची काडी नव्हती, तर अशाच प्रकारे मी इथं ठेवणार आहे. तुमच्याकडे कुल्फीच्या काड्या किंवा आईस्क्रीमच्या काड्या असल्या तर तुम्ही फुलपात्रामध्ये लावून थंड करायला ठेवू शकता. तर इथं बघा आपलं छान असं सर्व भरून झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये आपण ठेवलेलं आहे. तर याला आपण आता उद्या बघूया. तर रात्रभर हे छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बघतोय याला काढून घेऊया फ्रीजमधून. 15 ते 16 तास आपल्या इथं झालेलं आहे. तर आता ही कुल्फी काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे कुल्फी तयार केलेली आहे. दुसरी पण कुल्फी आपण अशाच प्रकारे काढून घेऊया. फ्रीजमधून काढल्या कुल्फी लगेच बाहेर काढायची नाही. कुल्फी घट्ट राहते, त्यामुळे लगेच निघत नाही, काढताना तुटते. त्यासाठी एक 5 ते 6 मिनिट आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे आणि मग ग्लासच्या बाहेर काढायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पण कुल्फी ग्लासच्या बाहेर काढून घेतलेली आहे. किंवा हाताने घासून घ्यायचं प्लास्टिकच्या ग्लास आणि मग छान अशी आपली कुल्फी ग्लासच्या बाहेर निघते. तर इथे बघू शकता आपली छान असं कुल्फी तयार झालेली आहे, तुटलेली नाही. तर यावरती थोडेसे छोटे छोटे पिस्त्याचे काप आपण काढून घेऊया, टाकून घेऊया, म्हणजे दिसायला पण आपली इथं कुल्फी छान दिसते. बाकीची कुल्फी आपण हवं तेव्हा यूज करू शकतो. त्यासाठी मी इथं सध्या 2च कुल्फी काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीचे मी तसंच ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर इथे बघा फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचा कागद आपण काढलेला आहे आणि यावरती अजिबात बर्फ साचलेला नाही. तर आता ही कुल्फी आपण डिशमध्ये काढून घेऊया. ही कुल्फीची वाटी मी थोडंसं पाण्यामध्ये ठेवली होती, जेणेकरून पाण्यामध्ये ठेवल्याने अलगद अशी ही कुल्फी बाहेर निघते. तर तुम्ही बघू शकता किती छान इथं आपलं मस्त फुलपात्रामध्ये कुल्फी तयार झालेली आहे. तर याला आपण वरती थोडंसं पिस्त्याचे काप टाकून घेऊया, म्हणजे दिसायला पण छान दिसते. तर आता ही कुल्फी आपण कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय एकदम घट्ट अशी आपली इथं कुल्फी छान अशी तयार झालेली आहे, अजिबात बिघडलेली नाही. कट केलं तर तुम्ही याचा बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं दिसतंय आणि चवीला पण एकदम मस्त आणि छान अशी इथं आपली कस्टर्ड कुल्फी तयार झालेली आहे. घरामध्ये आपण हवं त्या साहित्यामध्ये मस्त अशी बाहेर गाड्यावरती मिळते त्यापेक्षाही भारी कुल्फी आपण घरामध्ये तयार केलेली आहे. इथे बघू शकताय तुम्ही चमच्याच्या सहाय्याने आपण काढून घेतलेला आहे आणि छान अशी आपली इथं कस्टर्ड कुल्फी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे छान अशी आपली इथं कुल्फी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि घरात असं सर्वांना अशी ही कुल्फी आवडलेली आहे. दिसायला पण किती मस्त दिसते, तुम्ही बघू शकताय. पिस्त्याचे काप वरनं डेकोरेशनसाठी आपण टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम सुंदर आपल्या कुल्फीला लुक आलेला आहे आणि छान अशी आपली इथं कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये काजू बदामचा वापर नाही केला तरी चालतं. तर अशा पद्धतीने आपण कुल्फी बनवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.